सो हॅलो फोक्स, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आज 2 फेब्रुवारी आहे आणि आज आपल्याला नवीन दिवस आहे आपला आणि मी रेग्युलर व्लॉगिंग चालू करण्याचा विचार झाला माझा. त्याच्यामुळे हा दुसरा दिवस आहे जर रेग्युलर व्लॉगिंग चालू झाली तर. त्याच्यामुळं आणि मी काल अंगूर आणले होते तर मी आता हे अंगूर फिनिश करतो आणि मी निघतोय लायब्ररीला. आपण भेटू लायब्ररीमध्ये, तोपर्यंत पाहत राहा. बाय. सकाळी तर लायब्ररीला गेल्याबरोबर मी सर्वात आधी माझा जो व्हिडिओ होता कालचा तो अपलोड केला. जास्त काही रेकॉर्ड वगैरे नाही केलं कारण तेवढं ते छान वाटत नव्हतं सिनेमॅटिक्स वगैरे. त्याच्यामुळं मी डायरेक्टच अभ्यास चालू केला आणि मी असंच ट्राय करेन की जास्तीत जास्त आता अभ्यासच दाखवण्याचा प्रयत्न करणार, ते बाकीचं वगैरे फालतूपणा करण्यापेक्षा. आणि तेवढं जमत नव्हतं म्हणून मी त्याच्यासाठी ते ड्रॉप करतो आयडिया. आणि लायब्ररीत गेलो, सर्वात आधी अपलोड केला व्हिडिओ. त्याच्यानंतर करंट अफेअर्स होते बाकी काही, ते करंट अफेअर्स केले आणि मग माझ्या सकाळचं सेशन सुरुवात केली. आज मला मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याचं जे मंत्रिमंडळ राहते सकाळच्या सेशनमध्ये ते वाचायचं होतं, म्हणून मग मी तेच सुरुवात केली. तेच घेतलं गेल्या सर्वात अगोदर आणि दुपारपर्यंत मला हेच वाचायचं होतं. दुपारनंतर मग दुसरं सेशन होतं. हे दुपारचे 12 वाजले होते आणि मी जे माझं टेस्ट सिरीज घेतली होती, मी माझे प्रिंटआउट्स काढले होते ते मी सॉल्व करतो आहे. एका तासात मी पूर्ण सॉल्व केलं आहे ते. आणि मग त्याच्यानंतर 1 तास मी त्याला त्याच्या ॲनालिसिससाठी म्हणजे त्याचा रिव्ह्यू करत असतो मी. म्हणजे कुठं काय चुकलो आपण, कोणता अभ्यासाची ॲडिशन लागते. मला थोडंसं मॅथ वगैरे टफ केलं या पेपरचं. याचं थोडंसं थोडीशी डीप डिफिकल्टी होती आणि ॲरिथमॅटिकचे जास्त विचारलेले होते. माझं ॲरिथमॅटिक तेच थोडंसं लो आहे. त्याच्यावर मी वर्क करतो आहे. रोज मी अरिथमॅटिकच करतो आहे संध्याकाळच्या सेशनमध्ये. हे मी पूर्ण 2 तास, त्याच्यामुळं मी 2 तास ते पेपरसाठी देतो. 1 तासात पेपर सोडवल्यानंतर 1 तासात मी त्याचा रिव्ह्यू करतो, ॲनालिसिस करतो आणि मग ते पेपर तिथं बंद करतो. हे इथं मी माझा पेपर सॉल्व करतो आहे. 2 तास पेपर सोडवून माझं ॲनालिसिस झालं आहे. वेळ झाला होता 2 वाजून 15 मिनटं म्हणजे 2:15. भूक खूप लागली होती कारण सकाळपासून मी फक्त ते अंगूर खाऊन होतो, चाय पण नव्हता पिलता. त्याच्यामुळं भूक खूप लागली होती आणि आज गुरुवार होता त्याच्यामुळं काहीतरी स्पेशल होतं असेल. एक्सपेक्टेडसारखंच होतं. आलूची भाजी होती आणि थोड्याशा पुऱ्यासारख्या पोळ्या होत्या. दुपारचे 2:30 वाजले होते आणि खीर पण होती सोबत. त्याच्यामुळं मी मग पटकन जेवण केलं. जेवण आटपलं आणि 3 वाजता मी दुपारच्या सेशनला सुरुवात केली. दुपारच्या सेशनला मला ते अनुसूच्या वाचायच्या होत्या, म्हणजे केंद्रसूची, राज्यसूची, समवर्ती सूची ते वाचायचं होतं. पण ते जास्त मोठा पार्ट नव्हता तो, म्हणून मी आधी ते वाचायच्या अगोदर जे आधीचं माझं सुटलं होतं विधानमंडळ, ते विधानमंडळ वाचायला हातात घेतलं. म्हणजे ते थोडंसं बाकी होतं आणि मग तेच घेतलं हातामध्ये. 5:30 वाजले होते. ते सेशन कंप्लीट झालं होतं म्हणून थोडंसं एक ब्रेक म्हणून मी थोडा वेळ बाहेर जाऊन बसलो. सागरचा डोळा लागला होता त्याच्यामुळं तो झोपून होता, म्हणून मी त्याला उठवलं होतं पण तो उठला नाही. मग माझा चाय पिण्याची पण इच्छा झाली नाही आणि मग एकटं चाय प्यायला जायला आवडत नाही मला, म्हणून मग मी चाय प्यायला गेलो नाही. थोडा वेळ बाहेर बसलो. हे वातावरण खूप छान वाटत होतं. तिकडून ऊन येत होती आणि इकडून चंद्र पण निघून होता. हे आमची लायब्ररी पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर दिसत होती या साईडनं. थोडा वेळ मी तिथं बसलो, थोडंसं वातावरण एन्जॉय केलं. चंद्र पण पाहू शकता तुम्ही वरती. आणि मग मी परत माझ्या संध्याकाळचा जो 6 वाजता सेशन होता, 6 वाजले होते त्याच्यामुळे 6च्या सेशनला मॅथमॅटिक्सच्या मी येऊन बसलो होतो. आज मी गुणोत्तर आणि प्रमाण सोडवलं होतं. खूप दिवसापासून मला सोडवायचा विचार चालू होता. आज माझ्या पेपरमध्ये जो पेपर सोडला होता मी दुपारचा, त्याच्यामध्ये पण थोडंसं मला हे 1-2 क्वेश्चन्स आले याचेवाले. त्याच्यामुळे हे थोडंसं कन्फ्यूजसारखं वाटत होतं, जड वाटत होतं आणि म्हणून मी हेच घेतलं आज सोडवासाठी. स्टार्टिंगचे गणित सर्वात इझी असतात. 2-3 दिवस त्याला सोडवल्यावर नंतर मग समजते त्याची डीपनेस किती आहे, म्हणून मग मी तेवढं काही हे नाही केलं. म्हणजे इझी नाही म्हणतो मी त्याला, थोडंसं हार्ड लेवल आहेच त्याची. जेव्हा थोडंसं कन्फ्यूज करते विचारताना तेव्हा, म्हणून मग हे स्टार्टिंगचे गणित इझी होते त्याच्यामुळे मी त्याला फास्ट करत गेलो. आणि हे तुम्ही पाहा तोपर्यंत याचं मॅथचं सेशन.
इथं माझं मॅथमॅटिक्सचं सेशन कंप्लीट झालं. हे किचाड माचाड करून ठेवली होती मी. 7 वाजले होते म्हणून मी ग्रुप चालू असणार हे विचार करून बाहेर गेलो होतो, पण ग्रुप काही होता नाही. हे बाहेर ताई वगैरे आली होती, ते सर लोक आले होते ॲडमिशन विचारासाठी. 8 वाजले होते म्हणून मग 8 वाजले होते त्याच्यामुळं मला भूक लागली होती. जेवण करायसाठी बसलो मी. डब्यावर चवळीची भाजी होती आणि मग जेवण पटकन आटपलं. 9 वाजतच होते पण मी लवकरच बसलो मग अभ्यासाला. 8:53 झाले होते आणि मी अभ्यासाला बसलो होतो. माझ्या अभ्यासाला सुरुवात केली. आत्ता मी संध्याकाळच्या सेशनमध्ये मी अनुसूची वगैरे वाचलंच नव्हतं दुपारच्या सेशनमध्ये, त्याच्यामुळं मी ते संध्याकाळी वाचायला घेतलं. आणि मी ते जास्त मोठं होतं नाही, तुम्ही पाहू शकता. ते मी फास्टच कंप्लीट केलं आहे. याच्यानंतर मग मी पुन्हा जे बाकीचं उरलेलं पोर्शन होतं दिवसातलं ते कवर केलं आणि मग त्याच्या पुढचं वाचलं. त्याच्यानंतर रात्रीचे 10 वाजले होते. माझं सेशन संपलं होतं आणि मी लॅब बंद करून आता घराकडे निघत होतो. सो मी आलो होतो माझ्या रूमवर. रात्रीचा वेळ होत आहे 10:40. माझा आजचा व्लॉग जो आहे तो एडिट झाला आहे आणि आता मी माझा दुसरा जो व्हिडिओ आहे तो उद्या अपलोड करायचा. 2 व्हिडिओ उद्या अपलोड करायचे. उद्या अपलोड करायचा आणखी एक व्हिडिओ आहे तो एडिट करतो. त्याचा आउटरो एडिट करायचा फक्त, बाकी सगळं एडिट आहे. तो एडिट करतो आणि झोपतो. बाकी जेवण वगैरे मी लायब्ररीमध्येच केलं आहे आणि तुम्ही पाहता तोपर्यंत. आणि आपण भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.